नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मराठीच्या व्याकरणाचे अलंकार या भागावर आणि विरामचिन्हे या दोघां मिळून या ठिकाणी आपण 30 प्रश्नाचा PYQ घेणार आहोत. यामध्ये सर्व TETच्या काठिण्य पातळीचे प्रश्न आपण मुद्दाम घेतलेले आहेत. तसे अलंकाराचे जे काही प्रकार आहेत त्यावर ज्या प्रकारावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात अशाच प्रकारचे प्रश्न आपण निवडलेले आहेत. सुरू करूया आजची आपली PYQ. प्रश्न पहिला, पुढील वाक्यातील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखायचा आपल्याला. आसुनी नसने संभ्रम वाढवी, भास होतो परी सत्य न गावे, कमळ की वदन कळेना मनाला, भ्रमरा परी मजला का गुंफवे. तर या ठिकाणी जर बघितलं तर यामधला आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. आपल्याला 4 पर्याय आहेत: अनन्वय, ससंदेह, अपनुती आणि भ्रातिमान. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, काव्यपंक्तीमध्ये कमळ की वदन कळेना मनाला यावरून उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संशय मनामध्ये, संभ्रम मनामध्ये निर्माण होतो. त्यामुळे या ठिकाणी मनामध्ये संदेह निर्माण होतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, ससंदेह अलंकार हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. दुसरा प्रश्न बघूया आपण. लेखकाने आपल्याच कल्पनेतील संवादात्मक वादविवाद किंवा संभाव्य आक्षेप दर्शविण्यासाठी आणि स्वतःच त्याचे उत्तर देण्यासाठी वाक्यरचनेत कोणत्या चिन्हाचा प्रामुख्याने वापर केला जातो. 4 पर्याय आहेत: संयोग चिन्ह, अर्धविराम, प्रश्नचिन्ह व अपसरण चिन्ह, अपूर्ण विराम. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, स्वतःच आक्षेपार्ह प्रश्न विचारून पुढे विचारांची मालिका खंडित किंवा स्पष्ट करण्यासाठी पहिली गोष्ट प्रश्नचिन्ह द्यावं लागेल आणि अपसरण चिन्हाचा संवादात्मक वापर होतो. म्हणून दुसऱ्याचं योग्य पर्याय आहे प्रश्नचिन्ह व अपसरण चिन्ह. त्याच्या पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3. ज्या गुणांमुळे काव्याला शोभा येते त्या धर्मांना काव्यगुण किंवा अलंकार म्हणतात. अलंकाराच्या संदर्भात शब्दाची चमत्कृती आणि अर्थाची चमत्कृती या पलीकडे जाऊन जेव्हा एखादी अशक्यप्राय गोष्ट केवळ कल्पनेच्या बळावर सत्य भासविली जाते तेव्हा मुख्य कोणता अलंकार होतो. आपल्यासमोर 4 पर्याय देण्यात आलेले आहेत: दृष्टांत अलंकार, स्वभावोक्ती, विरोधाभास आणि अतिशयोक्ती. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे जी गोष्ट आहे त्यापेक्षा फुगून सांगितली जाते आणि ही जी गोष्ट आहे म्हणजे ही गोष्ट अशक्य कोटीतील असली तरी ती सत्य वाटेल अशी या ठिकाणी त्या काव्यपंक्तीची मांडणी केलेली असते. म्हणजे आहे त्यापेक्षा फुगून सांगणे, म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, अतिशयोक्ती म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक डी, अतिशयोक्ती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. 4था प्रश्न बघूया आपण. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे असणारा पर्याय निवडा. पण आजोबा ओरडले, छे छे हे कधीच शक्य नाही. आता बघा, या ठिकाणी मी तुम्हाला जे बोलताना या ठिकाणी ज्या ठिकाणी मी पॉज घेतला तर त्या ठिकाणी कोणतं पाहिजे, तर बघा, पण आजोबा ओरडले, नंतर मग दुहेरी अवतरण चिन्ह, तोंडचे वाक्य. बघा आता तोंडचे वाक्य, छे या ठिकाणी केवळ प्रयोगी आपल्याला चिन्ह घ्यावं लागेल. हे कधीच शक्य नाही, अवतरण चिन्ह कंप्लीट आणि पूर्णविराम. आता हे असं कुठं आलेलं आहे बघा, पर्याय क्रमांक ए मध्ये आहे का पर्याय, पण आजोबा ओरडले, बरोबर आलेले ते, तर त्या ठिकाणी कॉमा आलेला आहे. अवतरण चिन्ह पण आले छेच्छे, परंतु छेच्छेच्या नंतर केवळ प्रयोगी चिन्ह दिलेलं नाही, उद्गारवाचक चिन्ह दिलेलं नाही. चला, पर्याय 1 होणार नाही. दुसरं बघूया आपण. पण आजोबा ओरडले, डबल अवतरण चिन्ह छेच्छे, उद्गारवाचक चिन्ह, हे कधीच शक्य नाही, डबल अवतरण चिन्ह पूर्ण आणि पूर्णविराम. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5. रामाने रावणास मारले या साध्या विधानात जर आपल्याला चमत्कृती आणून व्यतिरेक अलंकार साधायचा असेल तर खालीलपैकी कोणती रचना योग्य ठरेल. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय राम आणि रावण यांचे युद्ध, म्हणजेच राम रावणाचे युद्ध. त्यानंतर दुसरं आहे रामाचे बाण काय सांगावे, रामाचे बाण काय सांगावे, इंद्राच्या वज्रापेक्षाही अधिक तीव्र आणि भेदक होते ज्यांनी रावणाचा संहार केला. तर या ठिकाणी बघा व्यतिरेक दाखवलेला, व्यतिरेक, आणि आपल्याला काय पाहिजे, व्यतिरेकच पाहिजे या ठिकाणी, व्यतिरेक. म्हणून या ठिकाणी जर तुम्ही बघितलं पर्याय क्रमांक बी हा या ठिकाणी व्यतिरेक दाखवलेला आहे. काय म्हणजे व्यतिरेक अलंकारात उपमेय म्हणजे रामाचे बाण आणि उपमानापेक्षा इंद्राच्या वज्रापेक्षा, म्हणजे इंद्राचं वज्र जे आहे हे उपमान आहे आणि रामाचे बाण काय आहे, हे उपमेय आहे. तर या ठिकाणी उपमेय हे उपमानापेक्षा त्या ठिकाणी श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या वाक्यामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलं जातं तेव्हा त्या ठिकाणी व्यतिरेक अलंकार होतो. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
6वा प्रश्न बघूया आपण. एखाद्या मोठ्या ग्रंथातील प्रकरण किंवा उपविभागाचे नाव देताना अथवा विशिष्ट मुद्द्याचा सविस्तर तपशील पुढे द्यायचा असल्यास कोणत्या विरामचिन्हाची जोडी सर्वाधिक अचूक मानली जाते? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं आपल्याला त्यांनी पर्याय दिलेले आहेत. स्वल्पविराम व संयोग चिन्ह. त्यानंतर दुसरं आहे अर्धविराम आणि अवतरण चिन्ह. तिसरं आहे अपूर्ण विराम व धावपळ म्हणजे अपूर्ण विराम डॅश विवरण चिन्ह. आणि शेवटचं आहे लोपचिन्ह व प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी जर बघितलं वरच्या वर्णनाचा जर आपण विचार केला तर लोपचिन्ह व प्रश्नचिन्ह डी तर होणार नाही. मग या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी बघा. अपूर्ण विराम व धावपळ या ठिकाणी विशिष्ट मुद्द्याचा तपशील पुढे द्यावायचा असल्यास आपण काय करतो? अपूर्ण विराम देतो. म्हणजेच काय चिन्हाच्या समोर अशी रेष मारतो. लक्षात म्हणजे त्या ठिकाणी रेष वापरली जाते. जसं आपण वहीमध्ये लिहितो विषय मग पुढे डॅश मारतो आणि पुढे त्याचं नाव लिहितो. अशा प्रकारे या ठिकाणी अपूर्ण विराम व धावपळ म्हणजे डॅश त्या ठिकाणी विवरण चिन्ह दिलेलं असतं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 7वा प्रश्न बघूया आपण. पुढील काव्यपंक्ती वाचा. तातडीने तो तटावरून तलावात तन्मयतेनं उतरला. या पंक्तीत अनुप्रास अलंकाराचे अचूक उपलक्षण ओळखा. म्हणजे अनुप्रास आहे कारण याच्यामध्ये अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे पण त्याच्या बी आपल्याला उपप्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपल्याला दिलेलं आहे अनुप्रास अलंकाराचे 4 प्रकार दिलेले आहेत. लाटानुप्रास, यमक, छेदानुप्रास आणि नृत्यानुप्रास. तर या ठिकाणी आपल्याला थोडं सुरुवातीला आपण यमक याच्याकडे जाऊ शकतो आहे की नाही, परंतु या ठिकाणी यमक मात्र कुठं जुळलेला नाही. 2 ठिकाणी नेणे आहे परंतु ते काही यमक अलंकार नाही. तर यामध्ये अक्षरांची जे काही जे व्यंजन आहेत त्या व्यंजनांची मात्र पुनरावृत्ती झालेली आहे. त बघा त खूप वेळा आलेला आहे. प्रत्येक शब्दामध्ये जवळपास शेवट सगळ्याच शब्दामध्ये तची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणून नृत्यानुप्रास या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे एका पाठोपाठ एक जेव्हा व्यंजनांची पुनरावृत्ती होते आणि काव्याला सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा त्यास नृत्यानुप्रास अलंकार असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी नृत्यानुप्रास हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न जाऊया आपण. काव्यामध्ये जेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार वापरला जातो तेव्हा खालीलपैकी कोणतं विधान त्याच्या तात्विक निकषाला पूर्ण करतं? आता चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे काय असतं की जड किंवा अचेतन गोष्टीवर मानवी गुणधर्माचे आणि मानवी क्रियांचं आरोपण केलं जातं. म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर हे बघूया आता आपण काय काय आहे त्याच्यामध्ये. एका निर्जीव वस्तूची तुलना दुसऱ्या निर्जीव वस्तूसोबत अत्यंत श्रेष्ठाने करणे हे होणार नाही. त्यानंतर केवळ उपमेय आणि उपमान यांच्यातील अभेद्यता स्पष्ट करणे हे पण होणार नाही. सी बघूया. निसर्गातील अचेतन वस्तूवर मानवी भावनांचं किंवा कृतींचं आरोपण करून त्या सजीवाप्रमाणे वागतात असे दाखवणे. तर या ठिकाणी हे चेतना गुणोक्तीचं योग्य उदाहरण आहे, योग्य पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. कारण डी जो आहे सजीव वस्तूंना निर्जीव वस्तूच्या रूपात कल्पून त्याचं जडत्व सिद्ध करणे हे होत नाही. चेतना गुणोक्तीचं जे योग्य जे काही व्याख्या आहे किंवा योग्य जे मांडणी आहे तीच या ठिकाणी सी दाखवते. पर्याय क्रमांक सी तर निकषाला पूर्ण करतं चेतना गुणोक्तीच्या. निसर्गातील अचेतन वस्तूवर मानवी भावनांचं किंवा कृतींचं आरोपण करून त्या सजीवाप्रमाणे वागतात असे दाखवलं जातं. त्यालाच चेतना गुणोक्ती असं म्हटलं जातं. तर योग्य पर्याय क्रमांक सी. चला 9वा प्रश्नाकडे जाऊया आपण. व्याकरणिक नियमानुसार जर वाक्यामध्ये कारक, कारकी, का, की, कॉमा बघा यासारखी स्वरूपबोधक किंवा कारकबोधक उभयान्वयी अव्यय येत असतील तर त्याच्या आधी सामान्यतः आपण कोणतं विरामचिन्ह वापरतो? तर त्या ठिकाणी आपण स्वल्पविराम वापरतो. मग स्वल्पविराम कुठं आहे? तर पर्याय क्रमांक बघा. पूर्णविराम, स्वल्पविराम, विस्मय चिन्ह, संयोग चिन्ह. तर या ठिकाणी स्वल्पविराम पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. 10वा प्रश्न बघा. पुढील विधानात अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. जगी असा कोण सुखी आहे जो सर्व संकटांना हसून सामोरा गेला नाही? टिप. येथे प्रश्नाच्या स्वरूपात एक सार्वत्रिक सत्य मांडलेलं आहे आणि जेव्हा एखाद्या विशिष्ट विधानाचा किंवा एखाद्या सामान्य सिद्धांताचा सार्वत्रिक सत्याचा मांडलं जातं किंवा त्याच्या उलट घडतं तेव्हा अर्थांतन्यास अलंकार होतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए अर्थांतन्यास अलंकार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 11 बघा. एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दाचा विशिष्ट अर्थ न घेता त्याचा केवळ उल्लेख करायचा असल्यास
किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे मांडताना कोणत्या चिन्हाचा वापर व्याकरणिकदृष्ट्या अचूक ठरतो. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा आपल्याला फक्त काय करायचं आहे, तर त्याचा आपल्याला उल्लेख करायचा आहे, पूर्ण त्याचं डिस्क्रिप्शन न करता. तर त्या ठिकाणी आपण काय करतो, त्याला एकेरी अवतरण चिन्ह देतो. मग एकेरी अवतरण चिन्ह कुठे आहे बघा, तर पर्याय क्रमांक डी, एकेरी अवतरण चिन्ह हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दुहेरी अवतरण चिन्ह आपण एखाद्या तोंडचं वाक्य जर असेल तर तोंडचं वाक्य दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. बाकी लोप चिन्ह अपसरण चिन्ह होणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी, एकेरी अवतरण चिन्ह. प्रश्न 12 कडे जाऊया. पुढील काव्यपंक्तीतील सूक्ष्म अलंकार ओळखा. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठ्ठलाचे, तुझविन जाईन गळा, हाची माझा नेम भला. येथे विठ्ठलाच्या नामाशिवाय जीव जाणे हा केवळ वरच्यावर प्राण त्यागून नसून भक्तीची पराकाष्ठा आहे, जी विरोधाभासाच्या माध्यमातून होते. आता याचं आपल्याला या ठिकाणी अलंकार ओळखायचा आहे. सार, संगती, रूपक आणि पुढचा आहे विरोधाभास. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुझविन जाईन गळा म्हणजेच काय, देवाशिवाय मी गळून पडेल म्हणजेच मरेन, यात प्रत्यक्ष मरणाचा विरोध नसून भक्तीचा तीव्र उत्कट भाव आहे. वरवर पाहता यात विरोध जाणवतो, म्हणून विरोधाभास हा अलंकार होणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी, विरोधाभास अलंकार. त्यानंतर प्रश्न 13 बघा. कंसात दिलेल्या चिन्हाचा अचूक वापर ओळखण्यासाठी नियम सांगा. आता गटाबाहेरील शब्द ओळखा. बघा अशा प्रकारचे प्रश्न असतात. गटाबाहेरील शब्द ओळखा. अ आंबा, ब तांदूळ, क गुलाब, ड सायकल, आणि त्याच्यापुढे त्या ठिकाणी हे दिलेलं आहे. या वाक्यात अ, त्याच्यानंतर पुन्हा ब, आणि त्यांच्यापुढे काही चिन्ह दिलेलं बघा, चिन्ह त्याच्यापुढे हे पण दिलेलं आहे आणि खाली कॉमा पण दिलेला आहे. या अक्षरांच्या पुढे वापरलेले चिन्ह कोणते आणि त्याचा उद्देश काय आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं अच्या पुढे असा एक कंस आलेला आहे की नाही. मग या ठिकाणी काय आहे, आता पर्याय दिलेला. पर्याय बघा आता आपल्याला काय, अपूर्ण विराम वाक्य अपूर्ण असल्याचं दाखवण्यासाठी. तर हे अपूर्ण विराम नाही, वाक्य अपूर्ण नाही येते. संयोग चिन्ह दोन शब्द जोडण्यासाठी होईल का, दोन शब्दाला जोडण्यासाठी वापरलेलं आहे का, नाही, संयोग चिन्ह पण नाही. कंस आहे का, बघा कंस तर आहे या ठिकाणी. आता कंस चिन्ह क्रमवारी किंवा उपपर्याय स्पष्ट करण्यासाठी, म्हणजे पर्याय क्रमांक सी, कंस चिन्ह हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर 14वा प्रश्न बघा. पुढील उदाहरणात कोणता अलंकार दिसून येतो. श्रीकृष्ण सुदाम्याच्या घरी गेला तेव्हा त्याच्या पाया पडताना सुदाम्याला वाटले की प्रत्यक्ष वैकुंठनाथ आज त्याचे दासत्व स्वीकारत आहे. म्हणजे या ठिकाणी श्रीकृष्ण सुदाम्याच्या घरी गेला आणि त्याच्या पाया पडला तेव्हा त्याला सुदाम्याला असं वाटलं की आज प्रत्यक्ष वैकुंठनाथ आज त्याचे दासत्व स्वीकारत आहे. तर या ठिकाणी कोणता अलंकार दिसून येतो बघूया आपण आता. पर्याय आहेत श्लेष अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार, उपमा अलंकार आणि भ्रांतिमान अलंकार. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, जो प्रसंग आहे याला त्याला वाटलंय, जणू, भासे, गमे अशा प्रकारचे शब्द आले की त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं उत्प्रेक्ष अलंकार होतो. गमे, भासे, जणू असे काही शब्द वाटले की ते समजून घ्यायचं की त्या ठिकाणी तो उत्प्रेक्ष अलंकार आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी, उत्प्रेक्षा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 15 कडे जाऊया. विराम चिन्हाच्या शास्त्रीय मांडणीनुसार अर्धविराम या चिन्हाचा वापर करण्याबाबत खालीलपैकी कोणते विधान पूर्ण सत्य आहे. 4 पर्याय दिलेले आपल्या समोर. वाक्य पूर्ण झाल्यावर संपूर्ण विश्रांती दर्शविण्यासाठी अर्धविराम वापरतात, चूक. त्याच्यानंतर जेव्हा दोन छोटी स्वतंत्र वाक्ये उभयानवी अव्ययाने जोडलेली असतात तेव्हा पहिल्या वाक्याच्या शेवटी अर्धविराम येतो आणि पुढे आपण काय करतो, त्याच्या पुढे मग म्हणून, पण, परंतु असा शब्द जोडतो आणि त्याच्या पुढचं वाक्य जोडतो. याचाच अर्थ पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न 16वा. पुढील ओळीतील मुख्य अलंकार ओळखा. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या सुचेना. तर या ठिकाणी चाफ्यासारखा एका वनस्पतीवर मानवी अबोलाचं व रुसण्याचा आरोप पण केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. स्वभावोक्ती अलंकार, व्यतिरेक अलंकार, अनन्वय अलंकार आणि चेतना गुणोक्ती. तर या ठिकाणी तुम्ही जर बघू शकता की चाफा हा एक निर्जीव आणि अचेतन वनस्पती आहे की नाही. मानवाप्रमाणे बोलणे, चालणे किंवा खंत करण्याचे गुणधर्म तिच्यावर लादले गेलेले आहेत. म्हणजे चाफा बोलताना दाखवलेलं, चाफा बोलेना, चाफा हे करेना, मग त्या ठिकाणी लादले, म्हणजेच काय, या ठिकाणी अचेतन वस्तूला चेतन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून चेतना गुणोक्ती या ठिकाणी अलंकार होतो. पर्याय क्रमांक डी, चेतना गुणोक्ती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघू आपण. मराठी लेखनात जेव्हा एखादा लेखक संवादाच्या ओघाओघात बोलता बोलता अचानक थांबतो किंवा त्याच्या मनात विचारांचा गोंधळ उडतो तेव्हा तो मजकुराच्या शेवटी कोणतं चिन्ह वापरतो. विस्मय चिन्ह तर नाही होऊ शकत, पूर्णविराम नाही होऊ शकत, संयोग चिन्ह दोन शब्दाला जोडण्यासाठी का नाही, लोपचिन्ह
आणि मग असं डॅश डॅश आपण टिंब 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 देतो. मग याचा अर्थ त्या ठिकाणी आपण काहीतरी विसरलेला असतो, म्हणून त्या ठिकाणी दाखवण्यासाठी आपण लोपचिन्ह वापरतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी लोपचिन्ह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या अलंकारात उपमेय हे उपमानाचा आ आणते किंवा उपमेया लपवून त्या जागी उपमानच सत्य आहे असा खोटा देखावा केला जातो. म्हणजे जेव्हा एखाद्या अलंकार, म्हणजे आता अलंकार सांगतो मी तुम्हाला, रूपक, अपनोती, ससंधी आणि भ्रांतिमान. तर या ठिकाणी उपमानच त्या ठिकाणी काय केलं असतं, उपमानाचा आव आणतं आणि उपमेयाला लपून टाकतं आणि त्या ठिकाणी उपमानच सत्य आहे असं दाखवलं जातं. तर अपनोती या अलंकारामध्ये अशा प्रकारे लपवणे, कारण अपनोती शब्दाचा अर्थच लपवणे असा होतो, म्हणून या ठिकाणी या उपमेयाचा निषेध करून ते लपवून उपमानच खरे आहे असे भासवले जाते. म्हणून पर्याय क्रमांक बी अपनोती अलंकार हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 19वा प्रश्न बघा. एकाच वाक्यात दोन स्वतंत्र विचारांना जोडताना जर त्यांच्यात विरोध दाखवायचा असेल आणि कोणत्याही उभयनामी अव्ययाचा वापर करायचा नसेल तर त्या ठिकाणी आपण कोणत्या चिन्हाचा वापर मध्यभागी योग्य ठरेल. मग आपण डॅश मारतो. काय म्हणतो? डॅश मारतो. लक्षात. मग याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 अपसरण चिन्ह, त्याला डॅशला आपण इंग्लिशमध्ये डॅश म्हणतात, पण मराठीत अपसरण चिन्ह म्हणतात. अशी आडवी आपण दीर्घ रेष मारतो, आहे की नाही, तर त्याला अपसरण चिन्ह म्हटलं जातं. तर खालचे पर्याय आपल्याला बघायचं कामच नाही. अपसरण चिन्ह हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 16वा प्रश्न बघा. पुढील काव्याचा अलंकार निश्चित करा. काव्य गाऊ का गद्य लिहू, मज काही सुचेना आता, तूच मार्ग दाखव देवा, अडखळली माझी पद संत गाथा. तर श्लेष, यमक, काव्यलिंग आणि उपमा. आता या ठिकाणी जरी आपल्याला असं वाटत असलं की संभ्रम निर्माण केला जात आहे, तर या ठिकाणी किंवा जर बघितलं तर आता, गाथा, या ठिकाणी आपल्याला यमक अलंकार आहे असं वाटलं जाऊ शकतं, परंतु या ठिकाणी हे काव्यलिंग अलंकार आहे. काव्यलिंग अलंकारात एखाद्या गोष्टीचं समर्थन करण्यासाठी तिचे कारण काव्यात गुंफलेलं असते. येथे काही न सुचण्याचे कारण गाथा अडखळली यात दिलेलं आहे, म्हणून हे काव्य लिंग अलंकार आहे. पर्याय क्रमांक सी. 21वा प्रश्न बघा. जर एखाद्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या अनेक विशेषणांची यादी एका पाठोपाठ एक येत असेल, अंतिम विशेषण सोडल्यास उर्वरित सर्व विशेषणांतर कोणतं चिन्ह वापरलं जातं? अर्धविराम, स्वल्पविराम, पूर्णविराम, अपसरण चिन्ह. आता अपसरण चिन्ह तर होऊ शकत नाही, अर्धविराम नाही होणार, पूर्णविराम तर होऊ शकत नाही. मग आता राहिला फक्त स्वल्पविराम. एकाच नामाची अनेक विशेषणे किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास शेवटचा शब्द वगळता इतर शब्दांच्या नंतर स्वल्पविराम वापरला जातो, म्हणून पर्याय क्रमांक बी स्वल्पविराम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 22वा प्रश्न बघा. पुढील रचनेतील अलंकार ओळखा. आधीच मरकट तशातही मध्य प्याला, त्यातशी तयासी विंचू चावला. तर या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी दृष्टांत, रूपक, अतिशयोक्ती, स्वभावोक्ती. तर हे झाले 4 पर्याय. यात योग्य पर्याय कोणता आहे? आपल्याला एका वाईट परिस्थितीतून आणखी अत्यंत वाईट आणि अशक्य परिस्थिती निर्माण होणे याचं अतिरंजित वर्णन केल्यामुळे येथे अतिशयोक्ती हा अलंकार या ठिकाणी दिसून येतो, म्हणून पर्याय क्रमांक सी अतिशयोक्ती या ठिकाणी केलेली आहे. 23वा प्रश्न बघा. अक्षरांचा संक्षेप दर्शविण्यासाठी उदाहरणार्थ पु ल देशपांडे बघा, पूच्या नंतर टिंब, लच्या नंतर टिंब असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी जे टिंब दिले जाते त्यांना तांत्रिक भाषेत पूर्णविराम म्हटले तरी त्याचा मूळ उद्देश काय असतो? तर त्या ठिकाणी आद्य अक्षर मर्यादा. पहिलं जर बघितलं संक्षेप चिन्ह म्हणजेच काय, शॉर्ट फॉर्म दाखवण्यासाठी या ठिकाणी आपण कॉमा देत नाही, तर त्या ठिकाणी फक्त फुलस्टॉप देतो, पण तो फुलस्टॉप पूर्णविराम नसतो. तर त्या ठिकाणी खरं तर ते काय करते, आद्याक्षर पूर्ण म्हणजे तो शब्द पूर्ण झाल्याचं त्या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करतो, पण ज्याला संक्षेप म्हणतो, शॉर्ट फॉर्म म्हणतो. शॉर्ट फॉर्म लिहिताना अशा प्रकारचे आपण हे चिन्ह वापरतो, म्हणून खालचे लोप चिन्ह, अपूर्णविराम, संयोग चिन्ह होणार नाही. पर्याय क्रमांक ए संक्षेप चिन्ह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न बघा. पुढील विधानाचा अचूक अलंकार सांगा. तुझे मुख कमळासारखे सुंदर आहे, नवे नवे ते तर प्रत्यक्ष कमळच आहे. विधानाच्या पूर्वार्धात उपमा आहे, पण उत्तरार्धात उपमेयाचा संशय मिटून ते एकरूप झालेलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर व्यतिरेक अलंकार होईल का? नाही. अनन्वय नाही होणार. त्याच्यानंतर ससंदेह पण होणार नाही, शंकात्मान निर्माण होत नाही. तर या ठिकाणी जेव्हा उपमेय म्हणजे उपमेय आणि उपमान यांच्यातील भेद विसरून ते एकच आहेत असं जेव्हा दर्शवलं जातं तेव्हा त्याला रूपक अलंकार म्हटलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक सी रूपक अलंकार हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण.
व्याकरणदृष्ट्या विस्मयचिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह वापरताना खालीलपैकी कोणता नियम पाळणे बंधनकारक आहे? केवळ मनातील तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या केवळ प्रयोगी शब्दानंतर किंवा वाक्याच्या शेवटी हे चिन्ह द्यावे, आहे की नाही? तर या ठिकाणी मला असं वाटतं खालची पर्याय बघण्याची सुद्धा गरज नाही, तरी पण आपण एकदा बघून घेऊ. वाक्यातील तपशील पूर्ण झाल्यावर अंतिम विश्रांतीसाठी हे चिन्ह या ठिकाणी पूर्णविराम देतो आपण त्याला, याला बी होणार नाही कारण ते पूर्णविराम झालं. दोन शब्द जोडताना त्यामध्ये जागा भरण्यासाठी त्याला संयोग चिन्ह म्हणतो आपण. चला, प्रश्न विचारल्यानंतर उत्तराची अपेक्षा नसल्यास हे चिन्ह वापरतात. या ठिकाणी हे पण होणार नाही. मग पर्याय क्रमांक ए, केवळ मनातील तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी केवळ प्रयोगी शब्दानंतर किंवा वाक्याच्या शेवटी हे चिन्ह देण्यात यावे. पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न बघा. पुढील ओळीतील अलंकार आपल्याला ओळखायचा. सावळा ग रामचंद्र जनकाचा जावई, बाळ रडे पालखात अंगाई गाते माई. येथे बाललीलेचे आणि कौटुंबिक दृश्याचं अत्यंत स्वाभाविक हुबेहूब वर्णन आलेलं आहे. मग या ठिकाणी विरोधाभास होईल का? नाही. अतिशयोक्ती पण होणार नाही कारण या ठिकाणी चढून फुगून काय सांगितलेलं नाही. श्लेष अलंकार होईल का? तर श्लेष अलंकार सुद्धा या ठिकाणी होणार नाही. मग या ठिकाणी स्वभावाचं वर्णन केलं. एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे किंवा प्रसंगाचे वैशिष्ट्यपूर्ण किंवा हुबेहूब किंवा यथार्थ वर्णन जर आले असेल तर त्या ठिकाणी स्वभावोक्ती अलंकार होतो. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 27वा प्रश्न बघा. कादंबरी किंवा नाटकाच्या संवादात जेव्हा एखादे पात्र दुसऱ्या पात्राला उद्देशून बोलते परंतु त्याचे नाव वाक्याच्या सुरुवातीला न येता शेवटी येते तेव्हा त्या नावाच्या आधी कोणते चिन्ह येते? उदाहरण बघूया आपण. तू उद्या नक्की येशील ना, कॉमा रमेश. बघा, मी म्हणतानाच कॉमा म्हटलं तर या ठिकाणी तो काय आहे? कॉमाच आहे, स्वल्पविरामच आहे. म्हणजे संबोध हाक मारणे वाक्याच्या शेवटी किंवा कुठेही असल्यास त्याला उर्वरित वाक्यापासून वेगळे करण्यासाठी स्वल्पविरामाचा वापर केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक ए स्वल्पविरामच होईल. अपूर्णविराम, संयोग चिन्ह, अर्धविराम होणार नाही. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न बघूया. पुढील पंक्तीतील अलंकार शब्द ओळखा किंवा स्पष्ट करा. मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. येथे मित्र या शब्दाचे दोन अर्थ आलेले बघा, सखा आणि सूर्य. मित्राच्या उदयाने कोणास आनंद होणार नाही. उदयाने, तर या ठिकाणी जेव्हा वाक्यामध्ये एकच शब्द दोन अर्थांनी जेव्हा वापरला जातो तेव्हा त्या ठिकाणी शब्द चमत्कृती घडते. म्हणजे हे केव्हा घडतं तर जेव्हा श्लेष अलंकार असेल तेव्हा एक शब्द दोन अर्थ घेऊन येतो. या ठिकाणी मित्र या शब्दाचे दोन अर्थ आहेत, सखा पण आहेत आणि सूर्य पण आहे की नाही? म्हणून या ठिकाणी श्लेष अलंकार तेव्हाच होतो जेव्हा एका शब्दाचे वाक्यात दोन अर्थ निघतात. म्हणून हा श्लेष अलंकार आहे. अर्थन्यास होणार नाही, रूपक किंवा उपमा होणार नाही. प्रश्न क्रमांक 28चं योग्य उत्तर श्लेष. पर्याय क्रमांक ए. 29वा प्रश्न बघा. मराठी व्याकरण नियमानुसार एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह यांच्या वापरातील मुख्य फरक कोणता? आताच मागं मी एका प्रश्नात सांगितलं एकेरी अवतरण चिन्ह जे असतं ते या ठिकाणी आपण काय बघतो त्याला तर एखाद्या शब्दावर विशिष्ट शब्द दाखवण्यासाठी, विशिष्ट शब्दावर जोर देण्यासाठी त्याला अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह केलं जातं. आणि डबल अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा देतो? एखाद्या तोंडचं वाक्य जर आपल्याला दाखवायचं असेल तर तेव्हा दुहेरी अवतरण चिन्ह दिलं जातं. मग असं आता वर्णन कुठे दिलेलं आहे बघा. हे वाचूया आपण. एकेरी अवतरण चिन्ह वाक्याच्या सुरुवातीला येते आणि दुहेरी चिन्ह वाक्याच्या शेवटी जोडले जाते. चूक आहे. त्याच्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह केवळ एका पद्यात, कविता आणि एकेरी अवतरण चिन्ह केवळ धड्यात वापरतात. हे पण चूक आहे. दुहेरी अवतरण चिन्ह बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखवण्यासाठी, अगदी बरोबर. तर एकेरी अवतरण चिन्ह एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी वापरले जाते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया आपण. प्रश्न 30. पुढील काव्यपंक्तीतील कठीण स्तरावरील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. आता जरा कठीण दिलेला आहे की नाही. तात म्हातारा अळमळ रडतो, लेक लाडकी सासरी जाते, घरातील मांजरही हळूहळू हळहळते, जणू निसर्गाची हीच रीत असते. येथे एका कौटुंबिक दुःख प्रसंगाचं वर्णन करून शेवटी निसर्गाची रीत हा सामान्य सिद्धांत मांडलेला आहे. आणि जेव्हा या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आपल्याला त्यांनी टीप दिली त्या टीपवरून लक्षात येतं. म्हणजेच एखाद्या गोष्टीवरून सामान्य सिद्धांताकडे आपण घेऊन जातो, आपल्याला एखाद्या गोष्टीवरून सामान्य सिद्धांताकडे घेऊन जातं किंवा जाण्याच्या रचनेमुळे या ठिकाणी जी गोष्ट घडते ती असते
अर्थांतरण्यास अलंकार घडतो. कारण निसर्गाची हीच रीत हा सामान्य सिद्धांत या ठिकाणी आहे. अगोदर एक उदाहरण दिलेलं आहे आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला सामान्य नियमाकडे घेऊन गेलेलं आहे. म्हणून जेव्हा अशी गोष्ट घडते तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार होतो. म्हणून पर्याय क्रमांक ए अर्थांतरण्यास अलंकार होईल. स्वभावोक्ती होणार नाही, चेतना गुणोक्ती होणार नाही आणि व्यतिरिक्त होणार नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अर्थांतरण्यास अलंकार. अशा प्रकारे अलंकार आणि विरामचिन्हे यावरील जितके मला शक्य झाले तितके मी प्रश्न या ठिकाणी स्पष्टीकरणासह आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर काही चूक वगैरे राहिली असेल किंवा स्पष्टीकरणामध्ये काही एखादी शंका असेल तर गुगलचं किंवा त्या ठिकाणी व्याकरणाचं जे काही पुस्तक वगैरे असेल त्याचा तुम्ही संदर्भ घेऊ शकता आणि आपली शंका दूर करून घेऊ शकता. तरी पण या ठिकाणी शंकेला काही वाव ठेवलेला नाही असं मला वाटतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे लर्न एन्जॉय विथ जे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी आपलं जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ बनवण्याच्या सुरुवातीला जे काही आपण छोटा एक 10 सेकंदाचा एक छोटा व्हिडिओ असतो त्यामध्ये चॅनलचं नाव वगैरे आपण दिलेलं आहे. तर त्या चॅनलच्या नावावरून तुम्ही सबस्क्राईब करू शकता. मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. पुन्हा आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.